तमालपत्र, दगडी फूल, जिरे, मिरे, दालचिनी, बाई बाई काळा मसाला म्हणलं की हे सगळं घेऊन दिवस घालायचा. अगं झरीकर मसाला आहे की, ज्याने काळा मसाला ग्रेव्ही मसाल्याची सबंध महाराष्ट्राला ओळख करून दिली आहे बघ. आहा घरच्या सारखा हवाय मला मिळेल का? अगं अत्याधुनिक लॅब मधून तयार होणारा मसाला आहे झरीकर मसाला. सुटले का बाई एकदाची? आत्ताच करते झरीकर काळा मसाला टाकून झणझणीत भाजी. मग आतापासून स्वाद तोच पण अंदाज नवा. रामकृष्ण हरी. परत वारीला येण्याची एक पाठीमागची भूमिका. पूर्वीच्या काळामध्ये पंढरी अवघड होती. ज्यांनी पंढरीला जाऊन आले ते संत बुवासाहेब महाराज ठाकूरबुवा, त्यांच्या दर्शनामध्ये विठ्ठल दर्शन ही भावना घेऊन आजतागायत लोक ती परंपरा चालू ठेवतात. त्याचंच एक वाढतं प्रमाण हे आहे आत्ता. बाकी याच्या पाठीमागे दुसरी कोणती परंपरा नव्हती. म्हणजे विठ्ठल भक्ती अवघड आहे, ती सोपी ज्यांनी केली त्यांचं दर्शन हेच पंढरीचं दर्शन म्हणून लोकांची भावना आहे आणि ती भावना प्रकट करायलो. बाकी दुसरं काही कारण असू शकत नाही. हो हां, पाठीमागे त्याच्या भूमिका होती. तशा दोन परंपरा आहेत. आम्ही जी वारी करतो ती दैटण्याची वारी नाही, ही लोगावची वारी आहे. वारकरी संप्रदायामध्ये थोड्याकड मोठ्याकड ही परंपरा चालत आली आजतागायत. पण पूर्वीची आमची पद्धत आहे, पंढरपूरला जरी आम्ही गेलो तर लवगावला आम्ही गेल्याशिवाय आमची वारी पूर्ण होत नव्हती. आमच्या संत बुवासाहेब महाराजा बापूसाहेब महाराजापर्यंत ती परंपरा चालली की पंढरपूरहून जरी आलं तर लवगावला जायचं आम्ही. तिथं दर्शन घेतल्यानंतर आमची वारी सिद्ध होते. तसं आमच्या भक्ताची वारी आमचं दर्शन झाल्याशिवाय पूर्ण होत नाही, ही संकल्पना घेऊन लोक इथं येतात. सगळ्यात मोठं ज्ञानोबाराच्या सोहळ्यामध्ये हां ठाकूरबुवाला रिंगण मिळालेलं तर ज्ञानोबाराला थांबावं लागतंय. असं काय कार्य केलं होतं ठाकूरबुवा? हां, त्या काळामध्ये संत बुवासाहेब महाराजांचे दुसऱ्या नंबरचे चिरंजीव नामदेव बाबा म्हणून त्यांचं नाव. त्या काळामध्ये अत्यंत दारिद्र्य, अत्यंत कठीण परिस्थिती, रस्त्याची व्यवस्था, खाण्यापिण्याची व्यवस्था नसतानाही ज्यांनी अव्याहतपणे आळंदी पंढरीची वारी केली, अशा या आळंदी पंढरीच्या वाटेवर ज्यांचं देहावसान झालं, एक थोर महात्मा म्हणून कुठंतरी संस्थांनं दखल घेतली आणि त्या दखल घेऊन त्याचं जे प्रतीक आहे मग ते रिंगणाच्या निमित्तातून, पालखी घरी येण्याच्या पूजेच्या निमित्तातून ती दखल आजपर्यंत आम्ही ती चालू ठेवली. हे ज्ञानोबारायचं मोठेपण आहे, बाकी हेतू काही नव्हता दुसरा. शेवटकडे ठाकूरबुवा परंपरेमध्ये परभणी जिल्ह्यामध्ये कोणकोणते संत घडले? ठाकूरबुवा परंपरेमध्ये शिष्य परंपरेमध्ये अनेक आहेत. त्याच्यामध्ये आमच्या पहिल्या नंबरचे आमचे गुलेर बाबा, शिरळीचे पांडे, येसनाक महार म्हणून हरिजनाचे प्रसंगाने असे अनेक आमचे मारुतराव महाराज असतील, मोतीराम महाराज असतील, रंगनाथ महाराज असतील, ह्या घराण्याचेच मग शंकरबापू आपेगावकर असतील, असे अनेक लोक आहेत की ज्यांनी ही परंपरा जिवंत ठेवण्याचं कार्य बुवासाहेबाच्या नंतर केलं. अजूनही परंपरा त्या चालूच आहेत. शेवटचा प्रश्न घाटकी पंढरपुरी हां रेटण्याला का म्हटलं? हां, याचं कारण पंढरीशी ज्या घराण्याची अत्यंत महत्त्वाची नाळ आहे, वाचून पंढरीच्या दुसरं काही मान्य केलं नाही जीवनभर, असं जे शुद्ध पंढरीशी नातं असलेलं प्रतीक म्हणून बुवासाहेब महाराजाला जिथं वास्तव्य झालं त्याला पंढरी उपमा मिळाली. बाकी काही हेतू नाही. परभणीहून लोक पायी दिंडी घेऊन येतात. हो, विशेष एकच या परिसरातला भाग आहे ना तो. आणि परभणीमध्ये रंगनाथ महाराजांनी जी ठाकूरबाची महती काशीपर्यंत पोहोचवली, ते मूळ ठिकाण आमचं रंगनाथ महाराजामुळं परभणी येते. वास्तविक पाहता असे अनेक खेड्यात अनेक भक्त आहेत की जे पंढरपूरपेक्षाही बुवासाहेबाला मानणार आहेत, ठाकूरबुवाला मानणार आहेत. आजही लोक म्हणतात आम्हाला ठाकूरबुवा दर्शन झालं, पंढरी मिळाली. रामकृष्ण हरी. श्री संत बुवासाहेब महाराज ठाकूरबुवा दैठणकर यांच्या मूळ परंपरेतली वारी ही असणारी, या वारीला परतवारी किंवा दर्शन सोहळा असं म्हटलं जातं. आमच्या इकडं आषाढी एकादशीच्या नंतर जी कामिका एकादशी आज आलेली आहे,
या वारीला या परिसरातली म्हणजेच मोगलाईतली म्हणजेच मराठवाड्यातली लोक या ठिकाणी बुवासाहेब महाराजांची शिष्य परंपरा ही सर्व या ठिकाणी दर्शनाला येते. उपक्रम आणि उपसंहार जसा वारी ग्रंथात असतो तसाच वारीमध्ये दिंडीचा सुद्धा आहे. असं या ठिकाणी इथे आल्याच्या नंतर वारी पूर्ण होते. म्हणून बुवासाहेब महाराजांचा जो काही शिष्य परिवार आहे, श्री संत रंगनाथ महाराज असतील, श्री संत मोतीराम महाराज असतील, श्री संत मारुती महाराज दस्तापूरकर आहेत, श्री संत नाईक बाबा, असे अनेक संत महात्मा आमच्या या ठिकाणी आप्पेगावकर घराणं, ज्याला आपण हाशेगावकर संदीपान महाराजांचं नाव आपण विशेषत्वानं घेऊ, की त्या ठिकाणी त्यांच्या परिवारातूनही या ठिकाणी माळ आहे. अशी या ठिकाणी लोक येतात. प्रत्येक खेड्यापाड्यातल्या या ठिकाणी दिंड्या येतात आणि या परंपरेमध्ये पुढेही तीच परंपरा अबाधित चालू आहे. या ठिकाणी सर्व संत या परंपरेतले येतात, दर्शन घेतात. या वंश परंपरेतले सुद्धा अनेक साधू संतांची शिष्यमंडळ आहे, ते सुद्धा या ठिकाणी दिंडी घेऊन येतात. याच्यामध्ये गावकरी ही विशेष व्यवस्था करतात. गावकरी मंडळी याच्यामध्ये फराळाची व्यवस्था करतात, चहापानाची व्यवस्था करतात. आणि आमचं जे काही पोलीस प्रशासन आहे, दैठणा पोलीस स्टेशन आहे, पोलीस स्टेशनचं गाव आहे, पोलीस स्टेशन प्रशासन असेल, दवाखाना, या दवाखान्याचं जे काही डॉक्टर मंडळी आहे ही या ठिकाणी या येणाऱ्या भक्ताच्या सुविधेकरता भक्ताकरता त्यांना कोणती हानी होऊ नये म्हणून त्याच्यातून बचाव करण्याकरता या ठिकाणी ही सर्व मंडळी सेवा करते. गावकरी मंडळी सेवा करते, ठाकूरबुवाच्या परिवारातली मंडळी या ठिकाणी त्याला सहकार्य करतात. आणि ट्रस्ट म्हणून ट्रस्टच्या मार्फामधली श्री संत बुवासाहेब महाराज या ठिकाणी यांच्या ट्रस्टमधली जी काही व्यवस्था आहे ही व्यवस्था ट्रस्ट चालवते. मंदिरातली ठाकूरबांच्या आणि बाहेरची जी व्यवस्था आहे हे समस्त गावकरी मंडळी दैठणा ही फराळ पाण्याची व्यवस्था पाहते. आणि अत्यंत या ठिकाणी येणाऱ्या लोकांना अत्यंत श्रद्धा आणि प्रसन्नतेनं दर्शन होतं. अशा पद्धतीनं या ठिकाणची वारी चालते. धाकटं पंढरपूर याच्याकरता म्हटलं जातं की भगवान पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाकरता ज्यांना जाता येत नाही त्या लोकांना तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावे सेवा. पण देवाची सेवा करता नाही आली तर निदान संताची सरी सेवा आपल्याला दर्शन घेतल्याच्या नंतर हरिप्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय. म्हणून या ठिकाणी बुवासाहेब महाराजांचं ठाकूरबांचं दर्शनाकरता या ठिकाणी बरीच मंडळी या ठिकाणी येतात. म्हणजे जवळजवळ सगळा मराठवाडाच श्री संत बुवासाहेब महाराजांच्या आणि दिलसगीर महाराजांच्या दर्शनाकरता येतो. या ठिकाणी 2 संत आहेत. नेपाळहून एक संत निघालेले आहेत आणि ते संत औंढा नागनाथमध्ये श्री संत बुवासाहेब महाराज यांच्या कीर्तनामध्ये योग सामर्थ्याच्या द्वारा त्यांनी दर्शन झालं. तेव्हापासून महाराजाच्या सोबतच या ठिकाणी दैठणा या ठिकाणी ते वारी करत होते. दिलसगीर महाराजसुद्धा वारी करायचे आणि योगायोग असा की दिलसगीर महाराजांना सुद्धा या ठिकाणीच आपल्या बुवासाहेब महाराजांसोबतच समाधी घेण्याची इच्छा झाली म्हणून त्यांची समाधी इथे आहे. म्हणून एक संन्यास परंपरा आणि एक वैष्णव परंपरा अशा 2 परंपरेतील संतांचं या ठिकाणी दर्शन होतं. अत्यंत या ठिकाणी चांगली व्यवस्थेमध्ये गावकरी मंडळी याची व्यवस्था करते. अशा पद्धतीने ही व्यवस्था पोलीस प्रशासन असेल, दवाखान्यातले प्रशासन असेल आणि शासकीय पद्धतीने या ठिकाणी सकाळी 5 वाजता महापूजा झाली कलेक्टरच्या द्वारा. आज सकाळी 5 वाजता या ठिकाणी शासकीय पद्धतीने सुद्धा पूजा झालेली आहे. म्हणून या पद्धतीनं असा दिनक्रम या ठिकाणी चालतो. सकाळी 5 वाजल्यापासून ते रात्री 11पर्यंत या ठिकाणी दर्शनाला लोक येतात. आषाढी एकादशी झाल्यानंतर पंधरवाड्यानंतर जी दुसरी एक कामिका एकादशी येते त्या एकादशीला दैठणा या गावामध्ये ठाकूरबुवा संत ठाकूरबुवा यांची परतवारी म्हणून इथे यात्रा भरते. या यात्रेसाठी जवळपासच्या पंचक्रोशीतले हजारोनी भक्त इथे दर्शन घेण्यासाठी येतात. इथल्या ट्रस्टने आम्हाला पोलिसांची मागणी केलेली आहे. बंदोबस्त मोठ्या प्रमाणात बंदोबस्त पुरवला जातो व आज सकाळपासून भक्तांची इथे लाईन लागलेली आहे. त्या अनुषंगाने आमचा पोलीस बंद पुरवण्यात आलेला आहे. आमचे माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांनी सकाळी येऊन दर्शन घेतलेले आहे. तमालपत्र, दगडी फूल, जिरे, मिरे, दालचिनी, बाई बाई काळा मसाला म्हणलं की हे सगळं घेऊन दिवस घालायचा. अगं झरीकर मसाला आहे की ज्याने काळा मसाला ग्रेव्ही मसाल्याची सबंध महाराष्ट्राला ओळख करून दिली आहे बघ. आहा घरच्या सारखा हवाय मला मिळेल का? अगं अत्याधुनिक लॅब मधून तयार होणारा मसाला आहे झरीकर मसाला. सुटले का बाई एकदाची? आत्ताच करते झरीकर काळा मसाला टाकून झणझणीत भाजी. मग आतापासून स्वाद तोच पण अंदाज नवा.